डिअर लर्नर्स, ग्रीटिंग्स. आपण स्टिरिओकेमिस्ट्रीच्या या सत्रामध्ये, या लेक्चरमध्ये काय पाहणार आहे की आपण मागच्या लेक्चर्समध्ये काही बघितलं की इनॅन्शिओमर्स म्हणजे काय. इनॅन्शिओमर्समध्ये आपण एक सांगितलं होतं की इनॅन्शिओमर्स म्हणजे असे स्टिरिओ आयसोमर्स की जे स्टिरिओ आयसोमर्स जेव्हा त्याची मिरर इमेज केली जाते तेव्हा त्या मिरर इमेजवर जर आपण सुपर इम्पोज केलं तर दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. नाउ द नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस of each other we call it as the stereoisomers. Such type of stereoisomers we call it as what? Enantiomer. आता बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात येतं की बाबा याची मिरर इमेज काढली, मिरर इमेज काढल्यानंतर या मिरर इमेजवर ही ओरिजिनल इमेज सुपर इम्पोज होतीये का नाही ते. सिंपल मी जर दोन्ही हात घेतले, या हातावर हा हात सुपर इम्पोज होतोय का, हे एकमेकांचे इनॅन्शिओमर्स आहेत, हे एकमेकांवर सुपर इम्पोज होत आहेत का नाही होत आहेत, इमिडिएटली मी सांगू शकतो की याच्यामध्ये जे आहे की नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस हे आहेत. पण ऑर्गॅनिक स्ट्रक्चर्समध्ये काही या मॉलिक्युल्समध्ये बेन्झीन आहे, सर्क्युलर स्ट्रक्चर आहे, गोल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. अंडरस्टँड. बरेच त्याच्यामध्ये लिंकेजेस असणार आहेत, काही ॲक्सियल्स असतील, काही इक्विटोरियल असतील. अंडरस्टँड. बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स आहेत की जितकं दिसतं तसं मिरर इमेज आहे की नाही, खरंच ती सुपर इम्पोजेबल आहे की नाही, हे आयडेंटिफाय करण्यासाठी आणखीन एक दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे की एलिमेंट ऑफ सिमेट्री. काय म्हणतोय मी? दिस इज नथिंग बट दी एलिमेंट ऑफ सिमेट्री. आता ही एलिमेंट ऑफ सिमेट्री की एखादा मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे की नाही. जर एखादा मॉलिक्यूल सिमेट्रिक असेल तर त्याच्यामध्ये कुठला तरी एक एलिमेंट असणार आहे जो त्याला सिमेट्रिक करणार आहे. म्हणजे काय? either element of symmetry, there are two element of symmetry, actually you can say three, but I'll tell you how we can conclude with only two. Now the one element of symmetry is the plane of symmetry, plane of symmetry, and second one is the center of symmetry. ठीक आहे. आता प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री आणि आणखीन एक आहे थर्ड वन, दॅट इज दी ॲक्सिस ऑफ सिमेट्री. या तीन एलिमेंट ऑफ सिमेट्री आहेत. जर या तीन एलिमेंट ऑफ सिमेट्री पैकी एक जरी एलिमेंट ऑफ सिमेट्री आपल्या मॉलिक्यूलमध्ये असेल की मॉलिक्यूल सुपर इम्पोज होणार. आणि जर मॉलिक्यूल सुपर इम्पोज झाला त्याच्या मिरर इमेज बरोबर तर वी कॅन कॉल इट ॲज इट इज अ नॉन इनॅन्शिओमर. तो इनॅन्शिओमर नाही. म्हणजे आपल्याला एखादा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज इनॅन्शिओमर्स होऊ शकतात की नाही यासाठी काय करावं लागणार आहे? एलिमेंट ऑफ सिमेट्री फाइंड आउट करावं लागणार आहे. कुठले एलिमेंट ऑफ सिमेट्री आहेत? तीन एलिमेंट ऑफ सिमेट्री आहेत. वन इज प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन म्हणजे पेपर, एखादा पेपर. ओके, प्लेन ऑफ सिमेट्री. सेकंड वन इज दी सेंटर ऑफ सिमेट्री. त्या मॉलिक्यूलमध्ये असं काही सेंटर आहे का की त्या सेंटर बरोबर ऍक्सिस टाकला तर दोन साइड्स जे तयार होतील ते दोन्ही साइड्स आयडेंटिकल एन्व्हायरमेंट तयार होईल. किंवा आणखीन एखादं, दॅट इज द थर्ड वन, दॅट इज दी ऍक्सिस ऑफ सिमेट्री. सेम थिंग, सेंटर ऍक्सिस. मग असं काही ऍक्सिस या मॉलिक्यूल मधून टाकता येतोय का की ज्याच्यामध्ये की जे दोन एन्व्हायरमेंट तयार होतील ते दोन एन्व्हायरमेंट जे आहेत ते आयडेंटिकल असतील. लक्षात येते का? सपोज नाव बरोबर इथून जर एक आपण असा कट घेतला, व्हर्टिकल सेक्शन घेतला तर बॉडीचा हा पार्ट आणि हा पार्ट हे दोन्ही आयडेंटिकल तयार होतील. म्हणजे काय? माझ्या केसमध्ये ह्युमन बीइंग मध्ये देयर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. माझा व्हर्टिकल सेक्शन एक पेपर, एक असा जर प्लेन टाकला, मी असा जर प्लेन टाकला, सपोज हँड आहे, हँडच्या बाबतीमध्ये जर मी इथून एक प्लेन टाकला, असा एक आडवा प्लेन टाकला, आडवा पेपर टाकला, तर आडवा पेपर टाकल्यानंतर ही जी लेफ्ट साइड दिसतीये आणि राईट साइड दिसतीये, या दोन्ही साइड्स या आयडेंटिकल आहेत का? आयडेंटिकल नाहीत. म्हणजे काय? देयर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री. देयर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री असं काही आहे का की बाबा या पर्टिक्युलर हँड मध्ये असा कुठला तरी एक सेंटर आहे का? पहा की ज्या सेंटरवरनं मी जर असे
ऍक्सिस काढला, एक असा तार टाकली, तर ती तारेच्या दोन्ही बाजूला एन्व्हायरमेंट सेम होईल, पॉसिबल नाही आहे. That is the very reason if I say this hand and this hand, they are non-superimposable mirror images on each other. लक्षात येतं. नाव हे जे आपण बघतोय प्लेन ऑफ सिमेट्री, ओके, त्यालाच आपण म्हणणार आहे POS, आणि सेंटर ऑफ सिमेट्री त्याला आपण म्हणणार आहे COS. POS and COS, this axis of symmetry again it is included in the center of symmetry, so that we are not going to discuss that much, or that is the discussion in the center of symmetry itself. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आल्यानंतर आपण बघूयात की हे प्लेन ऑफ सिमेट्री काय प्रकार आहे. प्लेन ऑफ सिमेट्रीच्या केसमध्ये बघा, नाव सपोज आय ड्रॉ वन मॉलिक्यूल, सो दिस इज अ सेंट्रल मॉलिक्यूल C, दिस इज H, Cl, Cl and Cl. Now suppose I do have this type of the molecule. In this case you can guess that this one is the plane of symmetry, POS. This one is POS. कारण ह्या ज्या प्लेन ऑफ सिमेट्री आहे, या प्लेन ऑफ सिमेट्रीच्या बोथ साइडला, म्हणजे दिस साइड आणि दिस साइड, हे दोन्हीही जे पार्ट आहेत ते आयडेंटिकल आहेत. सो दीज टू पार्ट्स आर आयडेंटिकल. म्हणजे काय, प्लेन ऑफ सिमेट्री या मॉलिक्यूल मध्ये आहे. इन्स्टेड ऑफ दॅट, सपोज इफ आय ड्रॉ लाईक दिस BR and this could be H, this could be Cl. या केसमध्ये समजा जर मी इथून काही प्लेन ऑफ सिमेट्री टाकली, नाउ दिस पार्ट अँड दिस पार्ट, आर दे आयडेंटिकल? नो. व्हाय दे आर नॉट आयडेंटिकल? या केसमध्ये इथे ब्रोमिन आहे, या केसमध्ये इथे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. लक्षात येतं? याचा अर्थ काय की या केसमध्ये POS म्हणजे काय, तुमची प्लेन ऑफ सिमेट्री नाही. प्लेन ऑफ सिमेट्री नाही. या केसमध्ये तुमची प्लेन ऑफ सिमेट्री आहे. सी, लाईक सपोज आय टेक दिस मॉलिक्यूल, नाउ दिस इज युअर सायक्लोहेक्झेनला इथे क्लोरीन, इथे क्लोरीन, इथे क्लोरीन. या केसमध्ये बघा, या केसमध्ये इथे काही प्लेन ऑफ सिमेट्री दिसते का तुम्हाला? आपण एक प्लेन ऑफ सिमेट्री काढू शकतो. कुठे बघा प्लेन ऑफ सिमेट्री? दिस वन. इफ आय ड्रॉ लाईक दिस, यू कॅन सी देर इज दी प्लेन ऑफ सिमेट्री. या केसमध्ये काय आहे? प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आणखीन काही एक्झाम्पल्स घेऊयात की जेणेकरून आपल्याला हा कन्सेप्ट पूर्णपणे लक्षात येईल की हा प्लेन ऑफ सिमेट्री ऍक्च्युली कन्सेप्ट काय आहे. नाव चेक दिस. दिस इज wedged, WEDGED, wedged म्हणजे above the plane. Understand? This is wedged, this is also wedged. Now this is OH group and this is OH group. Now check this molecule. In this molecule, this molecule have the plane of symmetry? का? कारण प्लेन ऑफ सिमेट्री असला की काय होणार आहे, तो मॉलिक्यूल इनॅन्शियोमर फॉर्म नाही करणार आहे. कारण का, त्याची इमेज जी असणार आहे ती त्याच्याबरोबर सुपर इम्पोज होणार आहे. सी, पूर्वी आपण बघत होतो त्याच्यामध्ये स्टिरिओ सेंटर असेल, मॉलिक्यूल मध्ये स्टिरिओ सेंटर असला की वी आर कॉलिंग इट ॲज अ, येस द मॉलिक्यूल इज हॅव्हिंग स्टिरिओ सेंटर, सो दॅट्स हॅव्हिंग द इनॅन्शियोमर्स. तसं नाही होणार आहे. का? बघा ना, या केसमध्ये हा जर तुम्ही मॉलिक्यूल बघितला, हा जर कार्बन बघितला, हा रेड डॉट जो मी कार्बन बघितला, तर हा कार्बन मॉलिक्यूल, हा जो कार्बन आहे तो स्टिरिओ आहे. सी, या साईडचा एन्व्हायरमेंट वेगळा आहे, हा कार्बन वेगळा आहे, हा कार्बन वेगळा आहे, इथे OH आहे आणि इथला H आहे. isn't it? Here it is the H, so that H म्हणजे this is a stereo center. अंडरस्टँड? हा स्टिरिओ सेंटर आहे, पण हा इनॅन्शियोमर फॉर्म करू शकतोय का? याचं सुपर इम्पोजेबल इमेज आहे का नॉन सुपर इम्पोजेबल इमेज आहे? तर आय टेल यू, दिस इज हॅव्हिंग दी सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. का? बिकॉज इट इज हॅव्हिंग द प्लेन ऑफ सिमेट्री. कुठून आहे प्लेन ऑफ सिमेट्री? पहा, दिस वन इज दी प्लेन ऑफ सिमेट्री. सॉरी, याच्यामधून आपल्याला हे टाकावं लागेल. Understand? When this is the plane of symmetry, these two parts are identical in nature. These two parts are identical in nature. Now, instead of या OH च्या जागी, if I put a OH here, check this. If I put a OH here, मग या केस मध्ये काय होणार आहे? ही पर्टिक्युलर तुमची
प्लेन ऑफ सिमेट्री होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, अगेन दोन मॉलिक्युल्स जे आहेत, दोन पार्ट जे आहेत मॉलिक्युल्सचे, ते दोन्ही काय होणार आहेत, सेम होणार आहेत. अंडरस्टँड. अगेन इन्स्टेड ऑफ दिस इफ आय ड्रॉ दिस वन, चेक इन दिस केस one OH is above the plane and the other OH is below the plane. Now in this case is there any plane of symmetry? नाही. का? बिकॉज हा जो OH आहे तो अबाव द प्लेन आहे, हा जो OH आहे तो बिलो द प्लेन आहे. नाउ ॲज दिस इज द केस, व्हॉट वी कॅन से, दिस इज हॅव्हिंग दी no plane of symmetry. So as this is having the no plane of symmetry, we can call it as this is the नॉन इनॅन्शियोमर्स. हा इनॅन्शियोमर फॉर्म करणार नाही, मिरर इमेज जी असणार आहे ती सुपर इम्पोजेबल असणार आहे. आणखीन एक ड्रॉ करूयात. या केसमध्ये बघा, इफ यू ड्रॉ दिस, नाव दिस इज OH इज अबाव द प्लेन अँड दिस पर्टिक्युलर इज OH इज बिलो द प्लेन. इन दिस केस ऑल्सो इज देर एनी प्लेन ऑफ सिमेट्री? नाही. का? दिस इज OH इज अबाव द प्लेन, दिस OH इज बिलो द प्लेन, सो दैट देर इज nothing. But check this, if I draw like this OH above the plane and this OH above the plane, in this case is there is a plane of symmetry? हो, this one is the plane of symmetry, so that त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आणखीन एखादं मॉलिक्यूल काढून बघूयात, म्हणजे आणखीन थोडासा कन्सेप्ट क्लिअर होईल. याच्यामध्ये पहा, समजा नीट पहा, याच्यामध्ये एक OH जो आहे तो मी अबाव द प्लेन केलेला आहे, अंडरस्टँड, आणि याच्यामध्ये दुसरा जो OH आहे, सो दॅट आय एम मेकिंग इट ॲज अ बिलो द प्लेन. इवन इन दिस केस ऑल्सो देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. कुठला? असा नाही, म्हणजे दिस हा असणार आहे का? नाही. सो व्हॉट विच सिमेट्री विल बी दिस वन? दिस इज द प्लेन ऑफ सिमेट्री इट इज हॅव्हिंग. सो दॅट अल्टिमेटली तुमच्या लक्षात आलं की प्लेन ऑफ सिमेट्री जर असेल तर आपण काय म्हणू शकतो की इफ द मॉलिक्यूल इज हॅव्हिंग द प्लेन ऑफ सिमेट्री देन दे आर सुपर इम्पोजेबल ऑन इच अदर, दे आर नॉन इनॅन्शियोमर्स. इनॅन्शियोमर्स ते नाहीत. लक्षात येतं? सो दिस इज अबाउट दी. यू कॅन हॅव अनदर एक्झाम्पल. पहा, याच्यामध्ये आपल्याला जे नेहमीच माहिती असलेलं एक्झाम्पल आहे, दॅट इज दिस CH2OH. अगेन दिस इज CH2OH, HOH and OH. Now if you see this molecule, in this molecule is there the plane of symmetry? आहे. कुठे बघा, the plane of symmetry is here. This is the plane of symmetry. या ठिकाणी plane of symmetry आहे. पण याच्या जागी जर if I draw like this OH and here it is H, या केसमध्ये इज इट हॅव दी प्लेन ऑफ सिमेट्री? ही प्लेन ऑफ सिमेट्री नसणार आहे. जर हा मॉलिक्यूलला मधून जर तुम्ही कट करायचा प्रयत्न केला तर काय होणार आहे, खालच्या कटमध्ये हा OH राहील आणि वरच्या कटमध्ये इकडे OH राहील. सो दॅट दे आर नॉट आयडेंटिकल. अंडरस्टँड? म्हणजे या केसमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही. प्लेन ऑफ सिमेट्री नाही म्हणजेच काय आहे, देर इज नो plane of symmetry. As there is no plane of symmetry, they are non-superimposable mirror images. And non-superimposable mirror image आली की what we are calling it as, we call it as the enantiomers in nature. Okay, so this is about the plane of symmetry. Now after the plane of symmetry, let us discuss about the center of symmetry. Center of symmetry मध्ये कसं आहे की see, now check this. आता हा सॉहॉर्स प्रोजेक्शन मी काढतोय. पहा, सॉहॉर्स मध्ये हा Y आणि हा Y. दिस इज COOH, दिस वन इज COOH. ठीक आहे. देन दिस कुड बी योर Cl, H and H. आता हा मॉलिक्यूल आहे, सॉहॉर्स प्रोजेक्शन आहे. सॉहॉर्स प्रोजेक्शन सी नाव फिशर प्रोजेक्शन्स असतील, फिशर प्रोजेक्शन असेल तर एलिमेंट ऑफ सिमेट्री तुम्ही प्लेन ऑफ सिमेट्री पहा. फिशर प्रोजेक्शन प्लेन ऑफ सिमेट्री इमिडिएटली यू कॅन फाइंड आउट की त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे की नाही, नॉन सुपर इम्पोजेबल बनतायत का नाही ते. ठीक आहे. प्लेन ऑफ सिमेट्री नसेल, नॉन सुपर इम्पोजेबल इनॅन्शियोमरिक होऊ शकतं. आता या सॉहॉर्स प्रोजेक्शनमध्ये, सॉहॉर्स प्रोजेक्शन मध्ये काय बघायचं आहे, पहा, सॉहॉर्स प्रोजेक्शन मध्ये देर व्हॉट यू आर गोइंग टू सी इज दी सेंटर ऑफ सिमेट्री.
सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय प्रकार आहे? सेंटर ऑफ सिमेट्रीमध्ये म्हणजे सपोज इथे ही अशी दोन माणसं उभी आहेत एकदम सेंटरला, ठीक आहे. आता हा या दिशेने जाणार आहे आणि हा या दिशेने जाणार आहे, ठीक आहे. मग हा या दिशेने इथे पोहोचेल आणि हा या दिशेने इथे पोहोचेल, इक्वल आहे. हा लेफ्ट साईडला गेला तर क्लोरीन सापडेल त्याला, आणि बरोबर हा जो ऑपोजिट डिरेक्शनला जायचा म्हणजे काय, ऑपोजिट डिरेक्शनला हा वर गेला राईट साईडला आणि हा काय जाणार मग खाली जाणार, अंडरस्टँड. तर बरोबर ह्या क्लोरीनच्या ऑपोजिट साईडला हा क्लोरीन आहे, लक्षात येते. अगेन जसा हा प्रोटॉन आहे, हा सेंटरचा माणूस इथं वर येईल, या टोकाला येईल आणि हा एच कडे जाईल लेफ्ट साईडने, हा जाईल, हा काय करणार आहे, हा सरळ जाईल आणि हा खाली जाणार आहे आणि बरोबर एच पर्यंत पोहोचेल. समजतंय? म्हणजे दोन माणसं बरोबर ऑपोजिट डिरेक्शनला गेले की ऑपोजिट सेन्सलाच, ऑपोजिट एन्व्हायरमेंटलाच तो पर्टिक्युलर ॲटम मिळतोय, हे आपण समजून घ्या. परत हाच माणूस आहे, हा इकडे खाली आला तर COH मिळाला याला इकडे, आणि बरोबर तेवढाच डिस्टन्स हा इकडे जाऊन वर आला तर ह्याला हा COH मिळाला. याला म्हणायचं देअर इज वन सेंटर ऑफ सिमेट्री. म्हणजे याचा अर्थ या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे. समजते का? दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सेंटर ऑफ सिमेट्री. वेदर द मॉलिक्यूल इज हॅव्हिंग द सेंटर ऑफ सिमेट्री. कशात बघणार आपण? सॉहर्स प्रोजेक्शन मध्ये. सॉहर्स प्रोजेक्शन मध्ये काय बघणार की बरोबर मध्ये दोन माणसं उभारली आहेत, एक आणि दुसरा, दोघं जण ऑपोजिट डिरेक्शनला जाणार आहेत. ऑपोजिट डिरेक्शनला गेल्यानंतर त्यांना ऑपोजिट डिरेक्शनला ऑपोजिट एन्व्हायरमेंटमध्ये सेम ॲटम मिळतोय का? सेम ॲटम मिळाला की म्हणायचं की इट इज दी व्हॉट, इट इज हॅव्हिंग दी पॉइंट ऑफ सिमेट्री, इट इज हॅव्हिंग दी सेंटर ऑफ सिमेट्री, COS. आणखीन एक मॉलिक्यूल बघूयात म्हणजे आणखीन थोडासा कन्सेप्ट जो आहे तो आणखीन थोडासा क्लिअर व्हायला मदत होईल. पहा याच्यामध्ये मी समजा म्हणलं हा ऑक्सिजन, ओके, दिस इज ऑक्सिजन. इकडे एक OH ग्रुप आपण जोडूयात बिलो द प्लेन, हा आहे अबाव द प्लेन OH. Now is there any center of symmetry in this molecule? Yes. कुठे आहे बघा, this one. हा मधला जो डॉट मी काढला दॅट इज द सेंटर ऑफ सिमेट्री. कसं काय? कारण इकडून बघ अगेन दोन माणसं सपोज करा आणि तो बरोबर हे दोघं जण ऑपोजिट डिरेक्शनला जर गेले, ऑपोजिट डिरेक्शनला गेले, इकडे गेल्यानंतर याला खाली हा OH सापडणार आहे, इकडे आल्यानंतर वर हा OH सापडणार आहे. सेम इकडे हा ऑक्सिजन मिळणार आहे, या साईडला हा ऑक्सिजन मिळणार आहे. सो अल्टिमेटली व्हॉट इज हॅपनिंग, देअर इज दी सेंटर ऑफ सिमेट्री. जर सेंटर ऑफ सिमेट्री आहे म्हणजे ते सुपर इम्पोजिबल आहेत. सुपर इम्पोजिबल आहेत म्हणजे त्याचे इनॅन्शिओमर नाहीत. लक्षात येते? ओके, नाव आय टेक अनदर एक्झाम्पल सो दॅट यू वुड बी इन अगेन अ बेटर पोझिशन टू अंडरस्टँड. पहा ही मागची साईड मी थोडीशी, ओके, नाव चेक दिस. हा आपण पुढची बाजू असं म्हणून बघूयात आणि या चारही ठिकाणी आपल्याला मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. Cl, H, H, Cl. ओके, दिस इज F, दिस इज H, H अँड F. येस, या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री काढणं अवघड आहे, त्यामुळे बेस्ट वे इज व्हॉट, विल गो विथ दी सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का याच्यामध्ये? आहे. कुठे आहे बघा सेंटर ऑफ सिमेट्री? पहा इथे अगेन इफ यू कन्सिडर द सेंटर पॉइंट, सेंटर पॉइंट पासून बघा या दिशेला गेलं वर फ्लोरीन मिळाला. सेम तेवढाच डिस्टन्सला ऑपोजिट डिरेक्शनला जावा, खाली या फ्लोरीन मिळाला. सेम इथून या दिशेला जावा, वर या क्लोरीन मिळाला. ऑपोजिट डिरेक्शनला या, खाली जावा, क्लोरीन मिळाला. सेम हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. लक्षात, सिमिलरली दिस हायड्रोजन अँड दिस हायड्रोजन. म्हणजे काय? देअर इज दी व्हॉट, देअर इज दी सेंटर ऑफ सिमेट्री. ऑलवेज रिमेंबर, सॉहर्स प्रोजेक्शन असेल, सेंटर ऑफ सिमेट्री फाइंड आउट करा. आणि जर तुम्ही फिशर प्रोजेक्शन काढणार असाल तर त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री फाइंड आउट करा. प्लेन ऑफ सिमेट्री असेल, सेंटर ऑफ सिमेट्री असेल तर मॉलिक्यूल इज हॅव्हिंग
no enantiomeric form, non superimposable mirror images on each other. Now you know that एखादं मेसो कंपाऊंड जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि आणखीन क्लिअर होईल. पहा, मेसो कंपाऊंड आपण एखादा काढूया. सी, दिस इज COOH, अगेन हिअर इट इज COOH. नाव दिस H, OH अँड OH. असा जर तुमचा मॉलिक्यूल असला, याच्यामध्ये काय अगेन इट्स अ फिशर प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शन मध्ये काय बघणार आपण? प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? प्लेन ऑफ सिमेट्री आहे. कुठे आहे प्लेन ऑफ सिमेट्री? प्लेन ऑफ सिमेट्री या ठिकाणी आहे बघा. प्लेन ऑफ सिमेट्री या ठिकाणी आहे म्हणजे काय? अगेन जर दिस इज मिरर मध्ये जर मिरर इमेज जर काढली तर व्हॉट इज द मिरर इमेज? हा OH, या साईडला OH, या साईडला OH, H, दिस इज COH, दिस इज COH. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही हा ओके आय जस्ट डू दॅट. सी, ही जी लाईन आहे या लाईनला हा असा रोटेट करा. रोटेट केलं तर काय होणार आहे? इफ यू रोटेट दिस मॉलिक्यूल, व्हॉट यू आर गोइंग टू गेट इज, चेक दिस, H, OH, COH, COOH. म्हणजे हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल हे दोन्हीही आयडेंटिकल आहेत. लक्षात येते? दीज टू मॉलिक्युल्स आर आयडेंटिकल इन नेचर. ॲज दीज टू मॉलिक्युल्स आर आयडेंटिकल इन नेचर, तर आपण काय म्हणू शकतो की नाही, ह्याच्यामध्ये हा मेसो कंपाऊंड आहे. लक्षात येते? हा मेसो कंपाऊंड आहे का? याच्यामध्ये आता प्लेन ऑफ सिमेट्री तुम्हाला फाइंड आउट झालेली आहे. आणखीन जो आपण थोड्या वेळापूर्वी कंपाऊंड बघितला त्याच्यामध्येही तुम्ही जर नोटीस केलं तर हा जो कंपाऊंड बघितला होता ना आपण, त्याच्यामध्ये मी म्हटलं की देअर इज दी प्लेन ऑफ सेंटर ऑफ सिमेट्री आहे. पहा, इकडे मी OH ग्रुप लावलाय, इकडे मी एक OH ग्रुप लावलेला आहे. ओके, जर याची जर तुम्ही अगेन मिरर इमेज घेतली तर हाऊ यू आर गोइंग टू गेट इट? दिस ऑक्सिजन ॲज इट इज, हा इकडे OH असा दिसेल आणि इकडे हा असा OH दिसेल. अंडरस्टँड? तुम्ही म्हणाल की सर हे कुठे मिरर इमेज सुपर इम्पोजेबल नाही आहे? नाही आहे. कशी? पहा, याच्यामध्ये मी काय करणार, इथे सेंटर ऑफ सिमेट्री घेणार. आपण बघितलं याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री घेणार आणि या सेंटर ऑफ सिमेट्रीला जर मी असा एक ॲक्सिस काढला, ओके, ॲक्सिस म्हणजे ॲक्सिस घेतला, हा असा ॲक्सिस, आणि हा जो ॲक्सिस आहे अँड आय रोटेट इट बाय 180 डिग्री सेंटीग्रेड. 180 डिग्रीला मी जर रोटेट केला तर हा OH खाली येईल, हा OH वर जाईल अँड यू विल गेट द सेम मॉलिक्यूल. म्हणजे काय? मॉलिक्यूलच्या सेंटर ऑफ सिमेट्रीमधून जर ॲक्सिस काढला आणि ॲक्सिसमधून जर त्याला 180 डिग्रीने तुम्ही रोटेट केलं, 180 डिग्रीने रोटेट केलं, सो what is going to get? You will get the same molecule. As the same molecule is there, that means what? It is superimposable. As it is superimposable, you can say it is non-enantiomeric form. म्हणजे in short लक्षात आलं का तुमच्या? There are the two element of symmetry. One is the plane of symmetry and other one is the center of symmetry. Plane of symmetry जर तुम्ही मॉलिक्युलर जे फॉर्म्युला त्याचं जे काढलेलं आहे तो जर तुम्ही त्याचा फिशर प्रोजेक्शनमध्ये काढला तर प्लेन ऑफ सिमेट्री पहा, आणि सॉहॉर्समध्ये काढला तर त्याचं तुम्ही सेंटर ऑफ सिमेट्री बघा. पॉईंट ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्री हे जर त्या मॉलिक्यूलमध्ये असतील तर त्याची जी काही मिरर इमेज असेल त्या मिरर इमेजला कुठल्या तरी रोटेशनमध्ये नेलं की तो पहिला मॉलिक्यूल जसा आहे तसाच्या तसा येतो, म्हणजे ते सुपरइम्पोज होतात. याचा अर्थ असा की if there is plane of symmetry, if there is center of symmetry in the molecule, then the mirror image of that molecule is superimposable on the first image or the first molecule. That means it is non-enantiomers. म्हणजे enantiomers काय आहे असं जर म्हटलं तर enantiomers are the non-superimposable mirror images of each other. द मॉलिक्यूल आहेच, प्रश्नच नाही. आणि महत्त्वाचं काय याच्यामध्ये की देर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री, देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री इन केस ऑफ द एनॅन्शिओमर्स. जर प्लेन ऑफ सिमेट्री नाही,
सेंटर ऑफ सिमेट्री नाही, मिरर इमेज काढली की मिरर इमेज तुमची नॉन सुपर इम्पोजेबल असणार आहे. सो दिस इज द वे यू कॅन फाइंड आउट वेदर द कंपाऊंड ऑर द स्टिरिओ सेंटर त्याच्यामध्ये जरी असलं तरी त्याची मिरर इमेज केल्यानंतर जर इमिजिएटली आपल्याला ते सुपर इम्पोज आहे की नाही हे जर लक्षात येत नसेल तर इन दॅट केस यू आर गोइंग टू यूज दिस एलिमेंट ऑफ सिमेट्री. म्हणजे एलिमेंट ऑफ सिमेट्रीचा उपयोग काय, एलिमेंट ऑफ सिमेट्रीचा उपयोग करून आपण हे फाइंड आउट करू शकू की या मॉलिक्यूलची मिरर इमेज सुपर इम्पोजेबल आहे की नाही, आणि सुपर इम्पोजेबल नसेल, सेंटर ऑफ सिमेट्री आणि प्लेन ऑफ सिमेट्री नसेल तर तो मॉलिक्यूल इनॅन्शिओमर्स असू शकतो. थँक्यू.